नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा विषय प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांच्या मनाला स्पर्श करणार आहे. कारण राज्यात कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू असताना एक वेगळाच प्रश्न आता समोर उपस्थित होत आहे. सरकार थकबाकीदार शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची तयारी करत आहे. पण दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे वेळेवर कर्ज फेडले त्यांच्यासाठी फक्त 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे. मग आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. ज्यांनी बँकेचे नियम पाळले, वेळेवर हप्ते भरले त्यांना कमी लाभ आणि ज्यांचे कर्ज थकले त्यांना जास्त लाभ. हे नेमके कसे? गावागावात, चौकात आणि बाजार समित्यांमध्ये याच विषयाची जोरात चर्चा सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, नेमका वाद कुठे निर्माण झाला आहे ते आधी समजून घेऊया. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या कर्जमाफी योजनेनुसार पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा दिलासा मिळू शकतो. मात्र नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदानाची मर्यादा तुलनेने कमी असल्याने अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. अनेकांचे म्हणणे असे आहे की नियमितपणा आणि आर्थिक शिस्त यांचेही योग्य मूल्यांकन झाले पाहिजे. याशिवाय यापूर्वीच्या योजनांचा लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नियमित कर्जदारांना नेमका किती लाभ मिळणार हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात कायम स्वरूपात दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, हा विषय नवीन नाही. यापूर्वीही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देखील लाभाच्या मर्यादेबाबत अनेक शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला होता. राज्यातील विविध भागात आंदोलने, निवेदने आणि बैठका झाल्यानंतर सरकारला काही निर्णयामधले बदल करावे लागत होते. याच अनुभवामुळे आज अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे की जर मागणी योग्य असेल आणि मोठ्या प्रमाणात मांडणी गेली तर शासन पुन्हा एकदा पुनर्विचार करू शकतो. आता सध्याच्या घडामोडीकडे पाहूया. राज्यातील काही शेतकरी संघटना आणि किसान सभेने नियमित कर्जदारांना अधिक प्रोत्साहन देण्याची मागणी पुढे आणलेली आहे. त्यांचे म्हणणे स्पष्ट आहे की वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कमी लेखता कामा नये. नियमित कर्ज फेडणे ही जबाबदारी आहे, चूक नाही. त्यामुळे त्यांनाही अधिक न्याय लाभ मिळायला हवा. या मागणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका, निवेदने आणि आंदोलने करण्याची तयारी सुरू झालेली आहे, सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस या विषयावर महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. आता प्रश्न असा आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याने काय करावे? प्रत्येकजण मुंबई किंवा मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण आपल्या मताची नोंद आपण नक्कीच करू शकतो. गावागावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्याचा मार्ग निवडू शकता. लोकशाही व्यवस्थेमध्ये संघटितपणे मांडलेली मागणी अनेकदा निर्णय प्रक्रियेवर प्रभावही टाकू शकते. शेतकरी मित्रांनो, आजचा खरा प्रश्न फक्त कर्जमाफीचा नाही, प्रश्न आहे समानतेचा आणि न्यायाचा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अधिक लाभ मिळायला हवा का? की सध्या व्यवस्था योग्य जी चालू आहे ती योग्य आहे? तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळायला पाहिजे का? किती जणांचं काय मत आहे कमेंट करून सांगू शकता. होय असेल तर होय लिहू शकता, नाही असेल तर नाही म्हणून कमेंटमध्ये लिहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची नवीन अपडेट येईपर्यंत आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. मी तुमच्यासाठी नवीन आहे आणि हा व्हिडिओचा चॅनलसुद्धा नवीन आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.